नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी विषय मराठी काव्य चौथे श्रावण मास. बालकवींचे संपूर्ण नाव श्री त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्यांना निसर्ग कवी असे म्हटले आहे. त्यांच्या सृष्टीवर्णनपर फुलराणी, निर्झरास इत्यादी कविता प्रसिद्ध आहेत. त्यांच्या शैलीत कृत्रिमता नाही, ही विशेष ख्याती आहे. नाजूक आणि प्रसन्न शैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत. श्रावण मास या त्यांच्या कवितेत निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण आढळते. श्रावणातील ऊन सावल्यांचा पाठशिवणीचा खेळ तुम्हाला येथे दिसेलच, पण त्याबरोबर निसर्गातील विविध दृश्यांचेही दर्शन घडेल. चला तर बालमित्रांनो, सर्वप्रथम आपण काव्याचे लयबद्ध गायन करूया. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवड दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे. झाला सा सूर्यास्त वाटतो सांज आहा हा तो उघडे, तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा. बलाक माला उडता भासे कल्पसुपांची माड चिते, उतरून येती अवनीवरती ग्रह गोलचिती एकमते. फडफड करुनी भिजले आपुले पंख पाखरे सावरती, सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. खिल्लारे ही चरती राणी गोप ही गाणी गात फिरे, मंजुड पावा गाय तयाचा श्रावण महिमा एक सुरे. सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवडला, पारिजात ही बघता भामा रोषमणीचा मावडला. सुंदर परडी घेऊन हाती परोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती. देव दर्शना निघती ललना हर्ष माईना हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवड दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, क्षणात फिरुनी ऊन पडे. बालमित्रांनो, काव्यात आलेल्या काही नवीन शब्दांचे अर्थ आपण जाणूया. मासी महिन्यात, हर्ष आनंद, मानसी मनात, शिरवे थोडाच वेळ पडलेला जोराचा पाऊस, जलद ढग, बलाकमाला बगड्यांची रांग, कल्पसुमन कल्पतरूचे फूल, अवनी पृथ्वी, खिल्लारे गायी वासरे, विपिनी रान, भामारोष सत्यभामेचा राग, संध्याराग संध्याकाळचे रंग, पावा बासरी, ललना श्री, शुद्धमती शुद्ध मनाची. बालमित्रांनो, आता आपण काव्यपंक्तींचा भावार्थ समजून घेऊया. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवड दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. या काव्यपंक्तींचा अर्थ असा आहे की श्रावण महिना सुरू होताच सर्वत्र हिरवाई पसरते आणि मन आनंदाने भरून जाते. या महिन्यात हवामान सतत बदलत असते. क्षणात पावसाची जोरदार सर येते आणि लगेचच पाऊस थांबून ऊन पडते. त्यामुळे निसर्ग अधिक सुंदर दिसतो. वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे. कवी या पंक्तींमध्ये सांगू इच्छित आहेत की पाऊस आणि ऊन यामुळे आकाशात सुंदर दुहेरी इंद्रधनुष्य दिसते. ते पाहताना जणू कुणीतरी आकाशात मंगल प्रसंगासाठी रंगीत तोरण बांधले आहे असे वाटते. या दृश्यामुळे मन आनंदित होते.
झाला असा सूर्यास्त वाटतो, सांज आहा हा तो उघडे. तरु शिखरांवर उंच घरांवर, पिवळे पिवळे ऊन पडे. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्त होत असताना झाडाच्या शेंड्यांवर आणि उंच घरांवर सोनेरी रंगाचे ऊन पडते. हे दृश्य अत्यंत मनमोहक आणि आकर्षक दिसते. उठती वरती जलदानवरती, अनंत संध्या राग पहा. सर्व नभावर होय रेखिले, सुंदरतेचे रूप महा. कवी या पंक्तीत सांगू इच्छित आहेत की आकाशातील ढगांवर संध्याकाळचे लाल, केशरी, गुलाबी असे अनेक रंग पसरलेले दिसतात. संपूर्ण आकाशावर निसर्गाने जणू सौंदर्याचे सुंदर चित्रच रेखाटले आहे असे कवीला भासते. बलाक माला उडता भासे, कल्पसुमांची माड चिते. उतरून येती अवनीवरती, ग्रह गोल चिकी एकमते. या ठिकाणी आकाशात उडणाऱ्या बगड्यांच्या शुभ्र रांगा पाहून कवीला त्या स्वर्गातील कल्पवृक्षाच्या फुलांच्या माळेसारख्या वाटतात. जणू ग्रह तारे उतरून पृथ्वीवर आले आहेत असे भासते. फडफड करुनी भिजले आपुले, पंख पाखरे सावरती. सुंदर हरणी हिरव्या कुरणी, निज बाळांसह बागडती. कवी या पंक्तींमध्ये म्हणतात की पाऊस थांबल्यावर पक्षी आपले भिजलेले पंख फडफडून सावरतात. हिरव्यागार कुरणात हरिणी आपल्या पाडसांसोबत आनंदाने खेळत असतात. त्यामुळे निसर्ग अधिक जिवंत आणि आनंददायी वाटतो. खिल्लारे ही चरती राणी, गोप ही गाणी गात फिरे. मंजुळ पावा गायत याचा, श्रावण महिमा एक सुरे. रानात गाई वासरे चरण्यात मग्न आहेत. गोपाळ गाणी गात बासरी वाजवत फिरत आहेत. त्यांच्या बासरीचा मंजूळ स्वर जणू श्रावण महिन्याचे सौंदर्य आणि महिमा गात आहे असे कवीला या ठिकाणी वाटते. सुवर्ण चंपक फुलला विपिनी, रम्य केवडा दरवडला. पारिजात ही बघता भामा, रोषमणीचा मावडला. कवी या पंक्तीत सांगत आहेत की रानात सुवर्ण चंपक आणि केवडा फुलले असून त्यांचा सुगंध सर्वत्र दरवडत आहे. पारिजाताची सुंदर फुले पाहून मनातील राग आणि दुःख नाहीसे होते. निसर्ग मनाला शांतता आणि आनंद देतो. सुंदर परडी घेऊन हाती, परोपकंठी शुद्धमती. सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले पत्री खुडती. या काव्यपंक्तींमध्ये शुद्ध मनाच्या मुली हातात सुंदर परड्या घेऊन देवपूजेसाठी फुले आणि पत्री गोळा करत आहेत. त्यांच्या या निरागस आणि भक्तिभावपूर्ण कृतीमुळे श्रावण महिन्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केलेले आहे. देवदर्शना निघती ललना, हर्ष माईना हृदयात. वदनी त्यांच्या वाचून घ्यावे, श्रावण महिन्याचे गीत. या काव्यपंक्तींमध्ये स्त्रिया आनंदाने देवदर्शनासाठी जात आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर भक्ती, समाधान आणि आनंद स्पष्ट दिसतो. त्यांच्या प्रसन्न चेहऱ्याकडे पाहिले की जणू श्रावण महिन्याचे आनंदमय गीतच वाचत आहोत असा अनुभव कवीला होतो. एकंदरीत कवितेचा आशय पाहिला तर या कवितेत बालकवींनी श्रावण महिन्यातील हिरवळ, ऊन पावसाचा खेळ, इंद्रधनुष्य, पक्षी, प्राणी, फुले, सुगंध आणि धार्मिक वातावरण यांचे अत्यंत जिवंत, नाजूक व मनमोहक चित्रण केले आहे. श्रावणातील निसर्ग सौंदर्य आणि मानवी जीवनातील आनंद यांचा सुंदर संगम या कवितेत आपणास दिसून येतो. संवादासाठी देण्यात आलेल्या या प्रश्नांची उत्तरे नमुना स्वरूप आहेत. बालमित्रांनो, आपण वर्गात आपल्या वर्गमित्रांसोबत या प्रश्नांची चर्चा करून उत्तरं मिळवायची आहेत. या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहायची नाहीत. प्रश्न दुसरा, खालील काव्यपंक्ती पूर्ण करा. बालमित्रांनो, या अपूर्ण काव्यपंक्ती आपण या ठिकाणी पूर्ण करूया. 1. वरती बघता इंद्रधनुचा, गोप दुहेरी विणलासे. मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे. 2.
फडफड करुनी भिजले आपुले पंख पाखरे सावरिती. सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. प्रश्न तिसरा, दिलेल्या शब्दाचा खरा अर्थ लिहा. बालमित्रांनो, या ठिकाणी दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द आपणास शोधायचा आहे. 1. तरु वृक्ष, अवनी पृथ्वी, नभ आकाश, सुमन फूल, पावा बासरी. प्रश्न चौथा, विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. हर्ष शोक, सुंदर कुरूप, सूर्यास्त सूर्योदय, ऊन पाऊस, सांज सकाळ, उंच ठेंगणे किंवा बुटके. प्रश्न पाचवा, खाली दिलेल्या अर्थाच्या ओळी काव्यातून शोधून लिहा. 1. क्षणात पावसाच्या धारा येतात व क्षणात ऊनही पडते. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. 2. बगड्यांच्या रांगा उडताना पाहून कल्पसुमनांची माळ आहे असे वाटते. बला कमाला उडता भासे, कल्पसुमांची माळ चिते. सुंदर हरणी त्यांच्या पिलांसह हिरव्या वनात बागडत आहेत. सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. देवदर्शना जाणाऱ्या स्त्रियांना पाहून माझ्या हृदयात आनंद वाटतो. देवदर्शना निघतील ललना, हर्ष माईना हृदयात. प्रश्न क्रमांक 6, उदाहरणाप्रमाणे शब्द लिहा. उदाहरण दिलेले आहे वदन. वदन या शब्दातून तयार होणारे शब्द दिलेले आहेत. वद, नद, वन, दव, नव. जलद या शब्दावरून जल, दल, लज यासारखे शब्द तयार होतात. तसेच रमन या शब्दावरून रम, मन, नर, रन. बालमित्रांनो, याशिवाय अजून तुम्हाला येत असलेली शब्द आपण तयार करू शकतात. प्रश्न क्रमांक 7 सूचनेप्रमाणे करा. 1. काव्यात ज्या ओळीत फुलांचे वर्णन आहे त्या ओळी. सुवर्ण चंपक फुलला विपिनी, रम्य केवडा दरवडला. पारिजातही बघता भामा, रोषमणीचा मावळला. 2. इंद्रधनु विषयीच्या पंक्ती. वरती बघता इंद्रधनुचा, गोप दुहेरी विणलासे. मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे. 3. पशुपक्ष्यांचा उल्लेख असेल त्या ओळी वाचा. फडफड करुनी भिजले आपुले पंख पाखरे सावरिती. सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. खिल्लारे ही चरती राणी, गोप ही गाणी गात फिरे. मंजुळ पावा गाय तयाचा, श्रावण महिमा एक सुरे. प्रश्न क्रमांक 8 कंसात दिलेल्या ऋतूंचे वर्गीकरण करा. या ठिकाणी हिवाळा या ऋतूमध्ये येईल हेमंत आणि शिशिर. पावसाळा या ऋतूमध्ये येईल वर्षा आणि शरद. तसेच उन्हाळा या ऋतूमध्ये येतील ग्रीष्म आणि वसंत. प्रश्न क्रमांक 9 दिलेल्या ऋतूत येणारे 2 सण लिहा. 1. वसंत ऋतूमध्ये गुढीपाडवा आणि रामनवमी येते. ग्रीष्म ऋतूमध्ये अक्षय तृतीया आणि बुद्ध पौर्णिमा येते. वर्षा ऋतूमध्ये नागपंचमी आणि रक्षाबंधन येते. शरद ऋतूमध्ये नवरात्र आणि दसरा किंवा विजयादशमी येते. हेमंत ऋतूमध्ये दिवाळी आणि तुळशी विवाह येतात. शिशिर ऋतूमध्ये मकर संक्रांत आणि महाशिवरात्री हा सण येतो. प्रश्न क्रमांक 10 इंद्रधनुष्य कसे तयार होते ते आपल्या शिक्षकांकडून समजून घ्या. बालमित्रांनो, पाऊस पडत असताना किंवा पाऊस पडल्यानंतर सूर्यप्रकाश पाण्याच्या थेंबावर पडतो. त्या थेंबांमध्ये सूर्यप्रकाशाचे परावर्तन व विकिरण होऊन प्रकाश 7 रंगात विभागला जातो. त्यामुळे आकाशात सुंदर इंद्रधनुष्य दिसते. प्रश्न क्रमांक 11 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. शरद ऋतू कोणत्या मुख्य ऋतूचा भाग आहे? उत्तर: शरद ऋतू हा पावसाळा म्हणजेच वर्षा ऋतूचा आणि हिवाळा यांना जोडणारा ऋतू आहे. भारतीय ऋतुचक्रातील 6 ऋतूंमध्ये तो स्वतंत्र ऋतू मानला जातो. प्रश्न दुसरा, इंद्रधनुष्य पाहून कवीच्या मनात कोणते विचार येतात? उत्तर: इंद्रधनुष्य पाहून कवीला असे वाटते की जणू आकाशात कुणीतरी सुंदर मंगल तोरण बांधले आहे. त्या दृश्यामुळे कवीचे मन आनंदाने भरून जाते. प्रश्न क्रमांक 3 कोणत्या फुलांना पाहून कवीचे मन शांत होते? उत्तर:
सुवर्णचंपक, केवडा आणि पारिजात ही फुले पाहून कवीच्या मनातील राग नाहीसा होतो आणि मन शांत व प्रसन्न होते. प्रश्न चौथा. या काव्यात कोणकोणत्या फुलांचा उल्लेख झाला आहे? उत्तर. या कवितेत सुवर्णचंपक, केवडा, पारिजात आणि कल्पसुमन या फुलांचा उल्लेख झाला आहे. प्रश्न क्रमांक 5. बगड्यांची रांग उडताना पाहून कवीस काय वाटते? उत्तर. आकाशात उडणाऱ्या बगड्यांच्या रांगा पाहून कवीला असे वाटते की जणू कल्पवृक्षाच्या फुलांची सुंदर माळ पृथ्वीवर उतरून आली आहे. प्रश्न क्रमांक 12. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. पाऊस पाडून गेल्यानंतर पशुपक्ष्यांच्या हालचालीचे वर्णन करा. उत्तर. पाऊस थांबल्यानंतर पक्षी आपले भिजलेले पंख फडफडून सावरतात. हिरव्यागार कुरणात हरिणी आपल्या पाडसांसह आनंदाने बागडतात. गाई वासरे रानात चरण्यास जातात. गोपाळ वासरी वाजवत गाणी गात फिरतात. त्यामुळे संपूर्ण निसर्ग आनंदाने भरून जातो. प्रश्न दुसरा. श्रावण महिन्यातील निसर्गाचे वर्णन लिहा. उत्तर. श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवागार निसर्ग दिसतो. कधी पाऊस तर कधी ऊन असा सुंदर खेळ सुरू असतो. आकाशात इंद्रधनुष्य दिसते. ढगांवर संध्याकाळचे लाल केशरी रंग पसरतात. झाडे, फुले आणि वेली बहरून येतात. सुवर्णचंपक, केवडा आणि पारिजात यांचा सुगंध दरवळतो. पक्षी, हरिणे, गाई, वासरे यामुळे निसर्ग अधिकच जिवंत व सुंदर वाटतो. प्रश्न तिसरा. श्रावण महिन्यात मुली आणि स्त्रिया काय काय करतात? उत्तर. श्रावण महिन्यात मुली हातात सुंदर परडी घेऊन देवपूजेसाठी फुले आणि पत्री गोळा करतात. स्त्रिया आनंदाने देवदर्शनासाठी जातात. त्यांच्या चेहऱ्यावर भक्तिभाव आणि आनंद दिसून येतो. श्रावणातील धार्मिक वातावरणामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. प्रश्न चौथा. श्रावण महिन्यातील पावसाचे वर्णन करा. उत्तर. श्रावण महिन्यात पाऊस कधी जोरात तर कधी रिमझिम पडतो. क्षणात पाऊस पडतो आणि क्षणात ऊन पडते. त्यामुळे आकाशात इंद्रधनुष्य दिसते. पावसामुळे झाडे, वेली, कुरणे हिरवीगार होतात. नद्या, ओढे आणि तळी पाण्याने भरतात. संपूर्ण निसर्ग ताजातवाना, प्रसन्न आणि मनमोहक दिसतो. थँक्यू. पाठ 5 अण्णाभाऊंची भेट या पाठाच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.